महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारीची चोरटी वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली आहे। लोकसभा निवडणुकीच्या चेकपोस्टवर सापळा रचत पोलिसांनी ऐशर वाहनावर कारवाई केली आहे। या कारवाईत ऐशर वाहनासह 12,96,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी वाहन चालकाविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नूर मोहम्मद मेहमूद पठाण राहणार अहमदनगर या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांनी सदरचा माल कुठून आणला व कुठे घेऊन चालला याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाणे जिल्हा धुळे येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी यावर कारवाई करण्यात आलेली आहे। दिनांक 28 मार्च रोजी पहाटे 1 ते 1:30च्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती। इंदोर मध्य प्रदेश येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे। त्याप्रमाणे पळासनेर येथे लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने नाकाबंदी नेमण्यात आलेली होती। त्या चेक नाक्यावर सदर संशयित वाहन हे अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 2,96,000चा सुगंधित सुपारी जी महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे अशी मिळून आली। त्याप्रमाणे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी श्री भाविस्कर यांना पाचारण करून त्यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नूर मोहम्मद मेहबूब पठाण राहणार कोडगाव तालुका जिल्हा नगर याला व त्याच्या ताब्यातील टाटा आयशर कंपनीचे वाहन MH12 QW 3224 हे ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI श्री बाळासाहेब वाघ हे करीत आहेत। धन्यवाद।